नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. राजकारणाचा आरसा, जिथे आपण उलगडतो राजकीय घडामोडींचे आतले सत्य. सकलममध्ये आजच्या पॉडकास्टचा विषय आहे कागलच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी राजकीय घडामोड. समरजित घाटगे यांची घरवापसी होणार असून ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कागल तालुका हा नेहमीच राजकीयदृष्ट्या चर्चेत राहिलेला तालुका आहे. येथे स्थानिक नेत्यांचा प्रभाव आणि पक्षीय समीकरणं सतत बदलत असतात. यापूर्वी समरजित घाटगे भाजपमध्ये होते, त्यावेळी त्यांच्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्षपद तसंच त्यांना म्हाडावर अध्यक्ष म्हणून देखील संधी देण्यात आली होती. या माध्यमातून भाजपने 2024 पूर्वीच कागलमध्ये प्रवेश केला होता. आता समरजित घाटगे यांना भाजपमध्ये घेऊन त्यानिमित्तानं भाजप आता पुन्हा एकदा आपली कागलमध्ये मजबूत राजकीय मोर्चे बांधणी करत आहे. समरजित घाटगे हे कागलच्या राजकारणातील एक प्रभावशाली नाव आहे. त्यांचा जनसंपर्क, स्थानिक पातळीवरील कामं आणि समर्थकांची ताकद यामुळे ते कायम चर्चेत असतात. 2024 ची विधानसभा निवडणूक शरद पवार राष्ट्रवादीतून लढलेले समरजित घाटगे आता भाजपमध्ये जाणार असल्यानं शरद पवार यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का मानला जात आहे. येत्या 8 एप्रिल रोजी ते मुंबईमध्ये भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. 2024 मध्ये समरजित घाटगे यांनी थेट महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता मात्र त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कागलमधील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. कारण भाजपला स्थानिक पातळीवर मोठी ताकद मिळणार आहे, तर दुसरीकडे विरोधकांच्यासाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण आगामी निवडणुकांवर देखील याचा थेट परिणाम होणार आहे. 2024च्या विधानसभेवेळी कागल मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. समरजित घाटगे यांनी मुश्रीफांच्या विरोधात थेट शड्डू ठोकला होता. मात्र या विधानसभा लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर घाटगे यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यानच्या काळात समरजित घाटगे शरद पवार राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर कमी मात्र भाजपच्या व्यासपीठावर अधिक दिसून येत होते. त्यामुळं त्यांचा राजकीय सस्पेन्स वाढला होता. दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अनेक ठिकाणी अनपेक्षित राजकीय युत्या पाहायला मिळाल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्येही नगर परिषद वेळी अनेक वर्षाच्या राजकीय संघर्षानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे दोघे एकत्र आले होते. कागल नगरपालिका निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या आघाडीने एक हाती सत्ता मिळवली होती. त्यामुळं मतदारांनी देखील स्पष्टपणे विश्वास दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र कागलमध्ये मिळालेल्या या यशाला मुरगुड नगरपालिकेत धक्का बसला. मुरगुडमध्ये मात्र हसन मुश्रीफ, समरजित सिंह घाटगे यांच्या आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने सत्ता खेचत विजय मिळवला आहे. मात्र मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र येण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अदृश्य हात असल्याचंही सांगण्यात येत आहे. कारण मुश्रीफ घाटगे एकत्र येण्यामागे मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी शिष्टाई होती. मात्र यानंतर महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक हे मात्र दुरावले गेले. आता मात्र समरजित घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं कागलमधील सत्ता समीकरणं नव्यानं आखली जातील. कागल तालुका हा तसा राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचा तालुका आहे. येथे नेत्यांचे वैयक्तिक प्रभाव आणि पक्षीय समीकरणं सतत बदलत असतात. त्यातच आता समरजित घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं स्थानिक कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह पाहायला मिळतोय. मात्र समरजित घाटगे यांच्या प्रवेशामुळं एक प्रश्न मात्र कायम आहे. हे त्यांचं राजकीय पाऊल आहे की राजकीय रणनीती? कारण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची यामुळे मोठी कोंडी होऊ शकते. आगामी 2029च्या विधानसभेसाठी भाजपचा किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांचा विचार होऊ शकतो. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काही जण याला सकारात्मक बदल मानत आहेत, तर काही जण यामागे राजकीय स्वार्थ असल्याचंही म्हणत आहेत. मात्र समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात कागलसह आचरा, गडिंग्लज या तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची राजकीय गणित बदलण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे. धन्यवाद.